वारंवार येणारे ध्वनिदर्शक शब्द आज आपण पाठच करूया. पहिला आहे बघा कोल्ह्याची काय, तर कोल्हेकुई असते. माकडाचा भुभुकार असतो बघा. तर गाढवाचे काय, तर ओरडणे हे गाढवाचे ध्वनिदर्शक शब्द आहे. मोराची काय, तर केका हे मोराचे ध्वनिदर्शक शब्द. चिमणीची चिवचिव. पुढील प्रश्न आहे बघा, पंखाचा फडफडाट असतो. पानांची काय, तर सळसळ. सापाची फुसफुसणे आणि फुटकारणे. डासाची काय, तर भुनभुन. कुत्र्याची भुकणे. तारकाचं काय, तर चमचमाट आणि लकलकाट. या दोनपैकी कोणतंही एक येऊ शकतं एक्झाममध्ये. पक्ष्यांची काय, तर कलकलाट. आता यापैकी कोणतं एक्झाममध्ये आलेलं आहे, तर कोल्ह्याची कोल्हेकुई यावरती प्रश्न आलेला आहे. पंखांचा फडफडाट यावरती देखील प्रश्न आलेला आहे आणि तारकांचा चमचमाट यावरती देखील प्रश्न आलेला आहे. बाकीचे देखील खूप महत्त्वाचे आहे, कोणत्याही परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल तर. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, TET 2026साठी महत्त्वाचे प्रश्न आहे. पहिला प्रश्न, स्वय अध्ययन म्हणजे काय? तर बघा, वरीलपैकी सर्व असं दिसलं तर आपण लगेच क्लिक करतो. तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर वरीलपैकी सर्वच आहे असं नसतं. तर बघा, स्वय अध्ययन म्हणजे काय, तर स्वतः शिकवणे याला स्वय अध्ययन म्हणतात. वरीलपैकी सर्व हे उत्तर देण्या अगोदर हे बाकीचे ऑप्शन देखील वाचायला पाहिजे. चला पुढील प्रश्न आहे दुसरा प्रश्न, व्याख्यान म्हणजे काय? व्याख्यान म्हणजे वर्णन करणे. व्याख्यान म्हणजे वर्णन करणे. ठीक आहे. तिसरा प्रश्न, कथन म्हणजे काय? तर बघा, कथन म्हणजे निवेदन करणे, याला आपण कथन म्हणतो. पुढील प्रश्न आहे, शिक्षकाला भावी समाजाचा शिल्पकार म्हणतात. शिक्षकाला भावी समाजाचा काय म्हणतात, तर शिल्पकार म्हणतात. चित्रकार तर नाही, कलाकार पण नाही. तर हे वरील सर्व जे आहे तर हे उत्तर नाही आहे. ऑप्शन नंबर ए राईट आन्सर आहे. शिक्षकाला भावी समाजाचा शिल्पकार म्हणतात. पुढील प्रश्न तर खूपच महत्त्वाचा आहे बघा, हा प्रश्न एक्झाममध्ये आलेला आहे. धृतराष्ट्र या शब्दात एकूण व्यंजन किती आहेत? किती व्यंजन आहे, तर एकूण 6 व्यंजन आहेत. चला पुढे, 6 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. कृष्णाष्टमी या शब्दात किती व्यंजने आहेत? कृष्णाष्टमी या शब्दामध्ये एकूण 6 व्यंजने आहेत. किती? 6 व्यंजने कृष्णाष्टमी या शब्दामध्ये आहे. पुढील प्रश्न 7 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी सजातीय स्वराची जोडी कोणती? सजातीय स्वर म्हणजे नेमकं काय, तर सेम. हे बघा, हे सजातीय स्वर आहे, हे देखील सजातीय स्वर आहे आणि आ हे देखील सजातीय स्वर आहे. आता विजातीय स्वर कोणते, तर विजातीय स्वर ए आणि उ आहे, हे विजातीय स्वर आहे. सजातीय हे 3 आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला पुढे, सजातीय आणि विजातीय यावरती प्रश्न हमखास येतो, परीक्षा कोणतीही असू द्या. 8 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी संयुक्त स्वर कोणते आहे? संयुक्त स्वर कोणते, तर ओ आणि औ. बघा, मराठी वर्णमाळेमध्ये एकूण वर्ण किती, असा प्रश्न आपल्या एक्झाममध्ये येतो. तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की आपल्या मराठी वर्णमाळेत एकूण वर्ण किती आहेत आणि स्वर किती आहेत. चला पुढील प्रश्न आहे 9 नंबरचा प्रश्न, मराठी भाषेत एकूण टिंबटिंब स्वर आहेत. आता आपल्या मराठी व्याकरणमध्ये स्वर आहे एकूण 14 स्वर. अगोदर किती स्वर होते, तर स्टार्टिंगला 12 स्वर होते, आता आहे 14 स्वर. आता इंग्रजी वर्णमालेमध्ये किती स्वर आहे असा जर तुम्हाला प्रश्न आला तर इंग्रजीमध्ये 5 स्वर आहे, मराठीमध्ये 14 स्वर आहेत. अगोदर किती होते, तर अगोदर 12 स्वर होते, 12 खडी म्हणायचं बघा आपण अगोदर. आता ते स्वर कोणते हे तुम्ही थोडक्यात बघू शकता, हे ते एकूण स्वर आहेत, यावरती देखील प्रश्न येतो. नवीन स्वर हे 2 आहेत बघा. ठीक आहे. चला पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा, चतुर्भुज होणे म्हणजे काय, तर लग्न होणे. चतुर्भुज होणे म्हणजे काय, तर लग्न होणे. पुढील प्रश्न 12 नंबरचा, मकरंद या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मकरंद या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मध. पुढील प्रश्न, घरोघरी या शब्दात समास ओळखा. घरोघरी हा शब्दाचा समास
यावरती प्रश्न आलेला आहे बघा. याला तुम्ही IMP करून ठेवू शकता, कारण की असे प्रश्न एक्झाममध्ये छापून येतात. तर घरोघरी या शब्दाचा समास काय, तर अव्ययी भाव समास. चला पुढे. 5000 यातील 5 कोणती विशेषण आहे, तर संख्या विशेषण आहे बघा 5 हे. पुढील प्रश्न. जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो या वाक्यातील जो हे सर्वनाम कोणत्या प्रकारची आहे. जो हे सर्वनाम जे आहे हे संबंधी सर्वनाम आहे. दर्शक सर्वनाम जे लांबचा आपण दाखवतो ते दर्शक सर्वनाम आहे. तो, जो. ठीक आहे. चला पुढे. पुढे प्रश्न आहे बघा. कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहेत, तर आपण आत यावे हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे बघा. पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. निश्चित आत्मवाचक सर्वनाम कोणते. निश्चित आत्मवाचक सर्वनाम आहे निज. पुढील प्रश्न बघा. हा प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे. यावरती प्रश्न आलेला आहे. पुढीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता, तर ठ हा वर्ण आहे बघा. पुढील प्रश्न आहे. पुढीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता नाही, तर द हा नाही आहे, बाकीचे आहे. तर ट, ठ आणि ड हे आहे, परंतु द हे नाही, द नाही. चला पुढे. न हा कोणत्या वर्णातील वर्ण आहे,